मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता कामिनी जी कमळीच्या जीवावर उठलेली असते, त्या कमळीचा जीव वाचवण्यासाठी इथे ऋषीने धाव घेतलेली असते आणि कामिनीचा वार हा स्वतःवरच झेललेला असतो. हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की इकडे अनिकाचं भांडं आता उघड होण्याचा इथे जवळपास इथे होतच आलेलं असतं आणि त्यामुळे अनिका खूप घाबरलेली असते. अनिका बरोबरच कामिनी, रागिनी ह्या सुद्धा घाबरलेल्या असतात आणि तेव्हा आता अनिका म्हणत असते, आता काही झालं ना तरी ह्या कमळीचा बँड वाजवायचा, आता कमळीचा काही करून दयंड करायचा. जर आपण कमळीचा दयंड नाही केला तर एक गोष्ट इथे होऊ शकते आणि ती म्हणजे की आता ऋषी माझ्या हातातून जाऊ शकतो. मला असं वाटतंय की ऋषीला आणि त्याचबरोबर त्या लोकांना मी आणि माझ्याबद्दलच्या सर्व गोष्टी समजलेल्या आहेत असं मला वाटत आहे, असं ती बोलत असते. तेव्हा कामिनी म्हणत असते, मग आता मला तर असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टींचा आता इकडे अंत केला पाहिजे. तू अजिबात काळजी करू नकोस. काय करायचं आणि काय नाही हे सगळं मी बघेन, पण नेमकं काय करायचं असा प्लॅन इथे त्या ठरवत असतात. आणि ती म्हणत असते, आता आपण काही जरी केलं ना तरी सुद्धा ही कमळी म्हणून पाठवायची आणि तिने अनिकावर हल्ला केला आहे असंच इथे ठरवायचं. आणि त्याच वेळेला आता इकडे हा जो काही प्लॅन आहे तो ठरवत असताना अनिका आणि त्याचबरोबर कमळी ह्या दोघी जणी ते ऐकत असतात. आता ह्या दोघी जणी ऐकत असताना आपण पाहतो की इकडे अनिका कमळीला म्हणत असते, बघितलंस का कमळे, माझीच आजी इथे, माझी ग्रॅनी आजी माझ्या जीवावर उठली आहे. बघितलंस ना तू ती कसं करते, काय करते, म्हणून हे बघ, हे सगळं ती फक्त आणि फक्त मला मारण्यासाठी सर्व काही करायला लागलेले आहे असं ती बोलत असते. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे कमळी म्हणत असते, आणि का तू काय बी काळजी करू नकोस, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे कडूआजी तुला काहीच करणार नाही, हा माझा विश्वास आहे. आता अनिका म्हणत असते, तू आहेस म्हणून सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत, तू नसतीस ना तर काय झालं असतं मला कळतच नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता कमळी म्हणत असते, ह्या अनिकाने माझ्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली. मी तिच्यावर विश्वास ठेवला होता, मी सगळं काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होते, पण तिनं ती लायकी कधी सोडून दिली. ती ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे करत होती हे तर आपल्याला माहितीच आहे. पण काही म्हण अनिका, मी तुला आता माफ करणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा दयंड हा मीच करणार आहे असं ती बोलत असते आणि ऋषीला भेटायला जाते. आता ऋषीला भेटायला गेल्याच्या नंतर आपण पाहतो की इकडे ऋषी म्हणत असतो, कमळे मी काय म्हणतो ते तू नीट ऐक. हे बघ, काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची रिस्क इथे घ्यायला नको, कारण तुला एक गोष्ट माहिती का, हे बघ ती कशी आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत ना. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ आत्ताच्या आत्ता आपण पोलीस कंप्लेंट करूया आणि पोलीस कंप्लेंट केल्याच्या नंतर जी काही आणि कामिनी, रागिनी आणि ह्या सगळ्या आहेत ना, त्यांचं हे जे काही पितळ आहे ना ते सगळं पितळ आपण उघडं करूयात असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, नाही ऋषी सर, हा शेवटचा चान्स आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा मला त्या अनिकाला आता इकडे धडा शिकवायचा आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी तिला अजिबात माफ करणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्याच वेळेला ऋषी म्हणत असतो, पण नाही नाही कमळी, नाही, मी तुला असं एकटीला तिथे जाऊ देणार नाही आणि मी सुद्धा उद्या त्या तिथेच असणार आहे. तेव्हा कमळी म्हणत असते, पण ऋषी सर एक प्रॉमिस करा, हे सगळं जेव्हा चालू असेल ना तेव्हा तुम्ही तिथे येणार नाही आहात असं तो तिला प्रॉमिस करतो. आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. आता इथे कमळी जे काही महालक्ष्मीचं त्यांचं देवघर आहे तिथे बसते आणि देवीकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते, हे आई अंबाबाई, मला तुझ्याकडे एक मागायचं आहे. आज ह्या घरामध्ये जे काही इथे खोट्यांचा बोलबाला होतोय, खोटं सगळ्यांसमोर येतोय, त्या खोट्यांचा अंत होऊ दे. काही जरी झालं ना तरी सुद्धा आज इकडे जे काही सत्य आहे ना तेच सत्य जिंकू दे असं आता इथे ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे जो काही ऋषी आहे तो एका गोष्टीचा विचार करतो आणि लगेचच आता कमळीकडे तो आलेला असतो. जेव्हा तो कमळीकडे येतो आणि कमळीकडे आल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच कमळी देवाकडे प्रार्थना करताना त्याला दिसत असते आणि तो मनातच म्हणत असतो, कमळी काही जरी झालं तरी सुद्धा मी तुला काहीच होऊ देणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र खरी आहे आणि ती म्हणजेच की मी शेवटपर्यंत तुझी साथ देणार आहे. आता प्लॅनच्या ठरल्याप्रमाणे इथे कामिनी
त्या घेऊन आलेली असते आणि त्याच वेळेला अनिकाच्या हातामध्ये सुद्धा कोयता असतो आणि अनिकाच्या हातामध्ये असलेला कोयता तू कमळीवरती मारणार असते, कारण इथे तिला असं दाखवायचं असतं की जी काही आजी आहे ना, ती आजी मला मारायला आलेली आहे. आणि तेव्हा कमळी तिला म्हणत असते, हे बघ अनिका, असं करू नकोस, तुला कोणीही मारायला आलेलं नाही. आणि त्याच वेळेला आता इकडे दोघीमध्ये झटापट होत असते. आता तेवढ्यातच इथे कामिनी येते आणि कामिनी आल्याबरोबर ती म्हणत असते, नाही अनिका नाही, मी तुला सोडणारच नाही, कारण तिला फक्त आणि फक्त इथे कमळीला मारायचं असतं. त्याचबरोबर ती एक वाक्य बोलून जाते, आता हे बघ कमळे, तू माझ्या नातीवर उठलीस, माझ्या नातीचा जीव घेण्याचा तू प्रयत्न करतेस, त्यामुळे मी तुला सोडणार नाही, मी तुला सुद्धा मारणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे कमळी हा अटॅक होण्यापासून वाचवत असते. पण तेवढ्यातच आता इकडे कामिनी आणि त्याचबरोबर अनिका आणि कमळी ह्या तिघीमध्ये झटापट होत असते. पण ऋषी मात्र धावतच तिथे येतो. धावतच तिथे आल्यानंतर त्याला खूप भीती वाटत असते. त्याला असं वाटत असतं की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा कमळीला इथे काहीच होता कामा नये. कमळी ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहिली पाहिजे, कमळीला कोणत्याही परिस्थितीमध्ये लागलं नाही पाहिजे, असा तो विचार करत असतो. आणि त्यानंतर तो आता कमळीचा जीव वाचवायला पुढे जात असतो. जेव्हा ऋषी आता कमळीचा जीव वाचवायला पुढे जातो तेव्हा अनिकाचं लक्ष ऋषीकडे जातं आणि ती म्हणत असते, झाला सगळा प्लॅन आता संपला, आता हा ऋषी इथे मध्ये आलेला आहे म्हटल्यावर कुठलाच प्लॅन हा यशस्वी होणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्यानंतर आता विचार करत असते नेमकं काय करायचं, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, असा अनिका विचार करत असते. आणि काही जरी झालं तरी सुद्धा हे आताच आता थांबलं पाहिजे. पण तेवढ्यातच ऋषी आता मध्येच धाव घेतो. ऋषीने मध्येच धाव घेतल्यानंतर आपण पाहतो की आता त्याने कमळीचा जीव वाचवलेला असतो, पण कामिनीचा जो होणारा वार आहे तो मात्र ऋषीच्या हातावरती पडलेला असतो. ऋषीचा हात रक्ताने लाल झालेला असतो, रक्त वाहत असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे कामिनीला धक्का बसतो. अनिका तर दूर उभी राहूनच हे सगळं दृश्य पाहत असते. कमळी ऋषी सर असं म्हणून ओरडत असते आणि त्याच वेळेला घरातील सर्व सदस्य बाहेर येत असतात. आता लगेचच कामिनीला काय करावं आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी समजत नसतात. आता लगेचच कामिनी म्हणत असते, ऋषी तू इथे काय करतोयस, तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की अनिका धावतच येते आणि अनिका धावतच आल्यानंतर ती कामिनीला धक्का देते आणि म्हणत असते, वेडी का ग्रॅनी आजी, तू मॅड आहेस का, तू काय केलंयस, ऋषीला मारण्याचा प्रयत्न केलायस, तू माझ्या ऋषीला मारलेला आहेस, ऋषीला इथे इजा झाली, जखम झाली, त्याच्या हातातून एवढं सगळं रक्त येत होतं, तू काय केलंयस हे सगळं काही, का अशी वागलेली आहेस. त्याच वेळेला कामिनी म्हणत असते, अगं तू वेडी आहेस का, मला काय माहिती तू मध्ये आला म्हणून. आणि तेव्हा ती म्हणत असते की मी तुला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की दूर हो, पण तू ऐकून घेण्याच्याच मनस्थितीत नाहीस. आता हा सगळा काही गोंधळ आणि ह्या सगळ्या काही गोष्टी पाहिल्यानंतर घरातून राजन, अन्नपूर्णा हे सगळे जण धावत बाहेर येतात. आणि धावत बाहेर आल्यानंतर ऋषीच्या हाताला जे काही लागलेली जखम आहे ती लोक ती पाहतात. आणि तेव्हा अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर राजन ह्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता इकडे पूर्ण म्हणत असते, काय झाले ऋषी, तुला एवढं कसं लागलेलं आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे अनिका म्हणून जाते की हे सगळं कोणामुळे झालेलं आहे, तर हे सगळं ग्रॅनी आजीमुळे झालेलं आहे, ग्रॅनी आजीमुळे ऋषीच्या हाताला लागले आणि ग्रॅनी आजीमुळेच झालेलं आहे. तेव्हा आता इकडे अन्नपूर्णा म्हणत असते, ग्रॅनी आजीमुळे कामिनी तू काय केलेलं आहेस. त्याच वेळेला आता इकडे कमळी म्हणत असते, मी सांगतो काय केलेलं आहे ते. आणि ह्या जे काही कडू आजी आहे ना, ती कडू आजी मला मारण्याचा प्रयत्न करत होती, मला मारण्याचा कट रचत होती. एवढे दिवस झालं हॉस्टेल कॉलेजमध्ये आणि हॉस्टेलमध्ये होणारी चोरी, त्याचबरोबर रागिनी मॅडमचा चोरी जाणारा हार, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अनिकासुद्धा सामील आहे. अनिका इथे फक्त आणि फक्त चांगलं वागण्याचा बोलण्याचा प्रयत्न करते, पण ती तशी अजिबातच नाही. ह्या सगळ्या गोष्टीचे आमच्याकडे पुरावे आहेत. आता त्याच वेळेला जी निंगी आहे ती धावतच फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते आणि ऋषीच्या हाताला ती लावून देण्याचं काम करत असते. इकडे मात्र आपण पाहतो की ऋषी म्हणत असतो, हो मी खरं बोलतोय अन्नपूर्णा मॅडम आणि राजन सर, कारण मी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा विटनेस आहे. हे सगळं काही अनिका आणि त्याचबरोबर कामिनी आजीने, कामिनी काकूने केलेलं आहे असं तो सांगत असतो. आता ऋषीच्या तोंडून सुद्धा हे ऐकल्यानंतर अनिकाचा तर थरकाप उडतो. अनिकाला तर फक्त आणि फक्त ऋषी हवा असतो, पण जेव्हापासून ही गोष्ट समजली तेव्हापासून मात्र तिला काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी समजत नसतात. आता कमळी म्हणत असते, हे फक्त मला मारण्यासाठी, अगं अनिका मी तुझ्यावर किती विश्वास ठेवला, किती काय केलं, किती सगळ्या गोष्टी केल्या आणि तू मला फसवलंयस, तू मला धोका दिलायस,
आणि बघतेस ना आज ऋषी सरांना किती लागले असं म्हणून ती ऋषीचा हात हातामध्ये घेते. कामिनी मात्र तिथे बाजूला उभी असते. त्याच वेळेला अन्नपूर्णा म्हणत असते, कामिनी मला तर असं वाटतंय तुला इथे जिवंत सोडूच नाही, तुला आत्ताच्या आत्ता इथे गाडावं, जमिनीत गाडावं, कारण कशी आहेस ग तू. त्याच वेळेला राजन म्हणत असतो, नाही आता ज्या काही गोष्टी झाल्या आहेत ना त्या खूप झाल्या, आता इकडे ह्या आत्याला माफी नाहीये, काही जरी झालं ना तरी त्यांना पोलिसात देणारच आहे, त्यांना इथे ठेवून काहीच उपयोग नाही असं इकडे तो बोलत असतो. कारण ह्यांच्यामुळे इथे अनिका सुद्धा बिघडली आहे. अनिका, तू आणि ही तुझी आजी दोघी जणी आत्ताच्या आत्ता इथून चालत्या व्हा. आता त्याच वेळेला अन्नपूर्णा सुद्धा ह्या राजांच्या मताला दुजोरा देत असते आणि दोघेही जण एकमेकांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात. पण त्यावेळेला कामिनी म्हणत असते, तुम्ही माझ्यावर आरोप करू नका, कारण ही कमळी जी आहे ना ती तुमची मोठी नात नाहीच आहे. असं बोलल्यानंतर सगळेजण आता पाहतच असतात. पण आता अनिका मात्र इथे कामिनीला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, आता गप्प बस, काहीच बोलू नकोस. तर आता ऋषी आणि त्याचबरोबर कमळी ह्या सगळ्या गोष्टीचा कशा पद्धतीने सोक्षमोक्ष लावतील हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत रहा कमळी.